नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं ज्योतिष शिका या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मागील काही व्हिडिओमध्ये आपण कुंडली ओळख पाहत आहे। कुंडलीमधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत स्थानाच्या निगडीत, त्या गोष्टी आपण पाहतोय। आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलीतील केंद्र त्रिकोण याप्रमाणे प्रत्येक स्थानाची काय नाव आहेत। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुंडलीचे प्रत्येक स्थानातले पर्यायी नावं मी सांगितलेत, पण प्रत्येक स्थानाचे दोन तीन पर्यायी नावं सांगितले, पण त्याच्या व्यतिरिक्तही काही स्थानं वेगळ्या नावाने ओळखली जातात, ज्याचा पुढे उपयोगात ती जर नावं तुम्हाला जर माहिती झाली तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढे फलादेशामध्ये चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो। यासाठी कुंडलीतील केंद्र त्रिकोण याप्रमाणे नावांचं वर्गीकरण केलेलं आहे, पर्यायी नावं तुम्हाला दिले आहेत, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे। लक्ष देऊन बघा, व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजेल। ज्योतिषशास्त्रामध्ये फळांचा विचार करताना ग्रह आणि भाव हे अत्यंत महत्त्वाचे असतात। कुंडलीतील प्रत्येक भावाला किंवा प्रत्येक स्थानाला एक विशिष्ट अशी किंमत असते। तो भाव शुभ किंवा अशुभ असू शकतो, त्यामुळे ग्रह कोणत्या भावात पडलेत हे महत्त्वाचं ठरतं। या दृष्टीने प्रत्येक भावांना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय नावं आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे। तर जसं मी तुम्हाला पर्याय नावं सांगितलं, तसे आता केंद्र त्रिकोणप्रमाणे मी तुम्हाला नावं सांगणार आहे। तर केंद्र स्थान हा एक ऑप्शन आहे। केंद्र स्थान किती, तर एकूण केंद्र स्थान आहेत 4। बघा, ही जर कुंडली जर डोळ्यासमोर ठेवली, त्या कुंडलीचा जो आतला जो सेंटरचा भाग आहे, तर आपण गाभा म्हणतो। तर ही गाभ्यातली किंवा केंद्रातली सेंटरची स्थानं कुठली आहेत तर तुम्हाला लगेच कळेल, न शिकवताही, की सर प्रथम स्थान, चतुर्थस्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान ही केंद्रस्थान आहेत। हे तुम्हाला लगेच पत्रिका बघताना फक्त मध्ये फोकस करा, तुम्हाला कळेल हा जो मधला सेंटरचा भाग आहे त्याला केंद्र, सेंटर म्हणजे केंद्र। ती स्थानं कुठली आहेत, 1, 4, 7 आणि 10 ही स्थानं तुमची प्रथम स्थान, चतुर्थस्थान, सप्तम आणि दशम स्थान ही केंद्रस्थान आहेत। त्याच्यानंतर त्रिकोण स्थान, कुठला त्रिकोण, तर 1, 5, 9 1, 5, 9 हा त्रिकोण आहे। आणि कोण स्थान म्हणजे काय, तर कोपऱ्यामध्ये बसणारी स्थानं। लग्नस्थान जर इथं फिक्स असेल तर लग्नस्थानाचे 2 कोपरे म्हणजे पंचम स्थान आणि नवम स्थान, म्हणजे पंचम आणि नवम स्थानाला कोण स्थान म्हणले, काय म्हणले, कोण स्थान। त्याच्यानंतर मारक स्थान, धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान याला मारक स्थान म्हणलेलं आहे। हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे। म्हणजे ह्या 2 स्थानाच्या भविष्याला मारकेश पण म्हणू शकतो आपण। मग मारकेश कोण, मारकेश कसा बघायचा हा तुम्हाला प्रश्न पडेल। जर तुम्हाला मारक स्थान कुठली ही माहीत असतील तर मारकेश तुम्हाला सांगता येईल। म्हणजे धनस्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थान आहे। सप्तम स्थानाचं वैशिष्ट्य बघा, हे केंद्रस्थान पण आहे, मारक स्थान पण आहे। म्हणजे केंद्रस्थान हे नेहमी शुभ असतं, मारक स्थान अशुभ असतं। इथं शुभ आणि अशुभ दोन्ही संमिश्र फळी सप्तम स्थानामध्ये आहेत। त्याच्यानंतर नाशक स्थान हा एक नावाचा शब्द तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर नाशक स्थानं 2 आहेत, कुंडलीमधलं तृतीय स्थान आणि 11वं स्थान। तृतीय स्थान म्हणजे हे, 11वं म्हणजे हे, ह्या 2 स्थानांना नाशक स्थान म्हणतात। आता नाशक स्थानामध्ये सगळं आहे, नाश करणारी किंवा नाशकेश हे तुम्हाला नेहमी त्रास देणारे असतात। मारकेश हे पण मारक असतात। तेव्हा ह्या स्थानाच्या नावावरूनच कळेल की या स्थानाचे भावेश हे नेहमी पत्रिकेमध्ये अशुभ फळ देणारे असतात, की जे तुम्हाला त्रासदायक असतात, हानी करणारे असतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतर अजून एक नाव आहे केंद्र त्रिकोणप्रमाणे, ते म्हणजे काय, तर त्रिक स्थानं। तर त्रिक स्थानं कुठली, तर ही 6, 8 आणि 12 षष्ठ, अष्टम आणि वेळ या 3 स्थानाला आपण त्रिक स्थान म्हणतो। काय म्हणतो, त्रिक स्थान। त्रिक स्थानंसुद्धा अशुभ असतात किंवा आपण दुःस्थाने म्हणतो किंवा अशुभ स्थानं, वाईट स्थानं। या स्थानावरून काय काय पाहिलं जातं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी सगळ्या अशुभ आहेत, म्हणून त्यांना त्रिक स्थान म्हणतात, हे माहीत असलं पाहिजे। त्याच्यानंतर मग आपल्याला माहीत आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत। त्याप्रमाणे विचार केला तर कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत आणि पुरुषार्थ 4 आहेत। प्रत्येक धर्म, अर्थ, काम आणि त्रिकोण यामध्ये 3 स्थान येणार आहेत। म्हणजे तुम्हाला धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण माहीत असणं फार गरजेचं आहे। 1, 5 आणि 9 हा धर्म त्रिकोण आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 2, 6 आणि 10 हा अर्थ त्रिकोण आहे। 3, 7 आणि 11 हा काम त्रिकोण आहे। 4, 8 आणि 12 हा मोक्ष त्रिकोण आहे। थोडक्यात बघा, पहिलं स्थान धर्म, दुसरं अर्थ, तिसरं काम, चौथं मोक्ष। नंतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, धर्म, अर्थ, काम, मोक्ष। असं जर विचार केला, तुम्हाला ही स्थानं पाठ करायची गरज नाही, तुम्हाला तो ट्रायंगल आपोआप कळेल।
याही ट्रायंगलचा वापर आपल्याला, हे जर तुम्हाला स्थानं कळली की धर्मत्रिकोण कोणता, अर्थत्रिकोण कोणता, मोक्ष त्रिकोण कोणता, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला फलादेशामध्ये याचा फार मोठा उपयोग होणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त ही स्थानं कोणते, मोक्ष स्थानं कुठली विचारायचं सांगता आलं पाहिजे 4-8-12, धर्मत्रिकोण कुठला तर धर्मस्थानं कुठली तर 1-5-9, हे सांगण्यासाठी फक्त बेसिक अभ्यास करा. फलादेशामध्ये पुढे तुम्हाला उपयोग त्याचा होणारच आहे. अशा प्रकारे पर्याय नावं तुम्हाला मी सांगितली, हे पण गरजेचं आहे, माहिती असणं तुम्हाला गरजेचं. कधी कधी काय होतं की तुम्हाला धनेश कोण आहे विचारणार नाही, मारकेश कोण आहे विचारलं जातं. माशाळी मारक स्थान माहीत नसेल तर मारकेश कसं कळणार, यासाठी तुम्हाला पर्याय नाशकेश सांगा, मारकेश सांगा, हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ही पर्याय नावं माहीत असणं गरजेचं आहे. पर्याय नावं तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतो, नक्की समजले असतील. पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे काय, तोही अतिशय छोटा आहे, तो म्हणजे कुंडलीतील स्थानांची दिशा. बघा, स्थानांना दिशा दिलीत, ग्रहांना दिशा आहेत, राशींना दिशा आहेत. बरेच प्रश्न जातक विचारतात दिशेच्या संबंधात. म्हणजे उदाहरणार्थ काय की माझा भाग्योदय कोणत्या दिशेला होईल, मला मिळणारा जोडीदार कोणत्या दिशेचा असेल, मला नोकरी या 2-3 बेंगलोरलाही मिळते, पुण्यालाही मिळते, या दोन्हीपैकी मी कोणती नोकरी निवडू, कुठली ॲक्सेप्ट करू, हे असे मार्गदर्शन करायला लोक की अशी दिशा विचारायला आपल्याला येतात. त्यावेळी तुम्हाला जर ग्रहांच्या दिशा, स्थानांच्या दिशा हे जर माहीत असतील, राशींच्या दिशा माहीत असतील तर तुम्ही अतिशय परफेक्ट सांगू शकता की तू दोन्हीपैकी इथं जा, म्हणजे तुला फायदा होईल. यासाठी तुम्हाला ग्रहांची दिशा माहीत असणं गरजेचं आहे. आता एकूण दिशा 10 आहेत. आपण दशदिशा म्हणतो ना, बऱ्याच लोकांना 4 दिशा माहीत आहेत, काही लोकांना 8 माहीत आहेत, पण दशदिशा पण आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य, त्याबरोबर वरची आणि खालची, ऊर्ध्व आणि अधो, अशा 10 दिशा आहेत, लक्षात ठेवा. पण आपण इथं 8च दिशेचा विचार करणार आहोत. मी मगाशीच सांगले मागच्या व्हिडिओमध्ये की लग्नबिंदू म्हणजे काय, तर पूर्व क्षितिजावर उगम पावणारा बिंदू म्हणजे लग्नबिंदू. म्हणजे लग्नस्थान हे नेहमी पूर्व दिशा दाखवतं. मग लग्नस्थान जर पूर्व दिशा असेल तर बरोबर त्याच्या समोरचं स्थान हे त्याच्या पाठीमागचं म्हणजे पश्चिम असणार आहे. नंतर पूर्व आणि पश्चिमच्या उजव्या साईडला, राईट साईडला म्हणून ते दक्षिण स्थान, दशम स्थान हे दक्षिण स्थान दिशा दाखवतं. दक्षिणच्या बरोबर अपोजिट साईडला उत्तर असणार आहे, म्हणजे 10च्या समोरचं स्थान म्हणजे चतुर्थस्थान, चतुर्थस्थान हे उत्तर दिशा दाखवणार आहे. त्यानंतर 12वं स्थान आणि 11वं स्थान हे आग्नेय दिशा दाखवतं. पूर्व आणि दक्षिणच्या मधला कोपरा आहे तो आग्नेय कोपरा आहे, तिथं येतात स्थानं 12 आणि 11. मग 12 आणि 11 स्थान हे आग्नेय दिशा दाखवतं. त्याच्यानंतर 9 आणि 8 दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये येतात, ते नैऋत्य दिशा दाखवतात. त्याच्यानंतर पश्चिम आणि उत्तरच्या मधला कोपरा जो आहे, पश्चिम आणि उत्तर मधला तो म्हणजे वायव्य कोपरा, तिथं षष्ठ आणि पंचम स्थान येतं. हे पंचम आणि षष्ठ स्थानाची दिशा आहे वायव्य दिशा. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये येतं ईशान्य, त्यामध्ये धनस्थान आणि तृतीय स्थान, दुसरं आणि तिसरं स्थान येतं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाची दिशा कुठली आहे तर ईशान्य आहे. कधी कधी असं होतं की सप्तमेश माझा सर दशम स्थानामध्ये पडला आहे, अशा वेळी जोरदार कुठल्या दिशेचा मिळेल. कधी कधी लोक सांगतात की तुम्हाला दक्षिण दिशेचा मिळू शकतो, परंतु तिथं सप्तमेश कोण आहे, तो कुठल्या राशीत आहे, याप्रमाणे तुम्हाला पण सांगता येईल. पण बेसिक दिशाचा वापर तुम्हाला फलादेशामध्ये बऱ्याच वेळा होणार आहे. यासाठी तुम्ही स्थानांची दिशा, ग्रहांची दिशा, राशींची दिशा माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. आत्ता मी तुम्हाला फक्त भावांची दिशा सांगितलेत, ते फक्त लक्षात ठेवा. पुढं आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. हे सगळं रॉ मटेरियल आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानवी जीवनासाठी की मनुष्यासाठी ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आपण मनुष्यासाठी करतोय, ना की दुसऱ्या प्राण्यांसाठी. त्यामुळं आपल्याला आपली कुंडली ही आपल्या ध्येयपुष्टीप्रमाणे, शरीराप्रमाणे तयार केलेली आहे. म्हणजे लग्नस्थान हे जर डोकं दाखवत असेल तर 12वं स्थान हे तुमची पावलं दाखवणार आहे. म्हणजे नखशिकांत केसापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत तुम्हाला 12 स्थानामध्ये शरीराचे अवयव टाकलेले आहेत. कारण हे टाकणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मग ती व्यक्ती जातकाला किंवा ती व्यक्तीला कसं ज्योतिष पटेल किंवा ज्योतिष कसं लागू होईल. त्यामुळं प्रत्येक स्थानामध्ये व्यक्तीचं किंवा एखाद्या मनुष्याचं एक ठराविक अवयव दिले आहेत. मग ते अवयव बाह्य, अभ्यंतर, मर्म ते नंतर बघू आपण. पण पहिल्यांदा मी बाह्य अवयव तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे की त्या स्थानामध्ये सर्वसामान्यपणे कुठले अवयव येतात, या स्थानावर कुठल्या शरीरातल्या भागाचा अंमल आहे. सुरुवात करूया आपण प्रथम स्थानापासून. तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला सांगतो. प्रथम स्थान जे आहे
तिथं व्यक्तीचं डोकं येतं. आता उदाहरणार्थ माझ्या पाठीमागं लग्न स्थान आहे असं गृहीत धरा, म्हणजे तुम्हाला आपोआप कळेल धनस्थान माझ्या ह्या साईडला येणार आहे, 12वं स्थान माझ्या डाव्या साईडला येणार आहे. असा विचार केला तर द्वितीय स्थान माझ्या राईट साईडला येईल आणि लेफ्ट साईडला मध्ये 12वं स्थान येईल. असा विचार केला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कळेल. प्रथम स्थानामध्ये काय आहे तर प्रथम स्थानामध्ये इथपर्यंतचा भाग येतो, म्हणजे काय केस, कपाळ, चेहरा, कवटी आणि ह्या डोक्यामध्ये डोकं आणि त्यामध्ये असणारा मेंदू हा भाग प्रथम स्थानामध्ये येतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द्वितीय स्थानामध्ये आपण गेलो तर मान, गळा, घसा आणि उजवा डोळा. राईट साईड आपण धनस्थानामध्ये बघतो, लेफ्ट साईड आपण 12व्या स्थानामध्ये बघणार आहे. त्यामुळे उजवा डोळा, मान, गळा, घसा हे द्वितीय स्थानामध्ये येतात. ह्या स्थानाचा अंमल आहे या शरीराच्या भागाचा. तृतीय स्थान आपण अजून खाली गेलो तर उजवा कान, नंतर तुमचे खांदे, तुमचे हात, हाताची बोटं आणि फुफ्फुसं, वरच्या 2 बरगड्या किंवा फुफ्फुसाचा काही भाग किंवा फुफ्फुसाचा भाग हा तृतीय स्थानामध्ये येतो. फुफ्फुसाचा विचार म्हणजे लंगचा विचार हा तृतीय स्थानावर केला जातो. त्याच्यानंतर चतुर्भावामध्ये चतुर्थानामध्ये गेलो तर छाती, छातीचा पिंजरा, स्तन आणि हृदय, हृदयाचा विचार आपण चतुर्थानावर करतो. त्यानंतर पंचम स्थान छातीच्या आणि बरोबर पाठी असलेला भाग म्हणजे पंचम स्थान, म्हणजे काय तर पाठ, पाठीचा कणा आणि बरगड्या याचा विचार आपण पंचम स्थानावर करतो. त्यानंतर षष्ठ स्थानामध्ये कुठले अवयव जातात तर पोट, पचेंद्रिय, लहान मोठी आतडी आणि गर्भाशय याचा विचार आपण षष्ठावरनं करतो. सप्तम स्थानावरनं काय पाहिलं जातं तर सप्तम स्थानावरनं आपण कंबर, मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर, त्वचा, मूत्रपिंड आणि गर्भाशयाचा विचार पण सप्तम स्थानावरनं केला तर हरकत नाही. ओटीपोटाचा विचार आपण सप्तम स्थानावरनं करतो. म्हणजे थोडक्यात गर्भाशय, मूत्राशय, कंबर, त्वचा आणि मूत्रपिंड ही किडनी आपण सप्तम स्थानावर विचार करतो. त्याच्या खाली गेलो आपण अष्टम स्थानामध्ये तर कमरे खालचा भाग तो अष्टम स्थानात येतो, म्हणजे योनी, लिंग, स्त्रीबीज, पुरुषबीज, शुक्राशय हे सगळं आपण कुठं बघणार आहे, टेस्टिकल्स वगैरे सगळं कुठं बघणार आहे आणि गुदद्वार, संडासची जागा, या सगळ्या गोष्टी आपण अष्टम स्थानानं बघणार आहे. कमरेखालचा सगळा जो भाग आहे तो अष्टम स्थानाकडे जातो. त्याच्यानंतर नवम स्थानाकडे येतं काय तर पृष्ठभाग, म्हणजे तुमचा मागचा पाठीमागचा भाग आपण त्याला नितंब म्हणतो आणि मांड्या, या 2 गोष्टी तुम्हाला नवम स्थानामध्ये येणार आहेत. दशम स्थानामध्ये त्याच्या खालचा भाग म्हणजे गुडघे, शरीरातला सगळ्यात मोठा जॉईंट आपण त्याला नी जॉईंट म्हणतो, ते गुडघे आपण दशम स्थानावरनं पाहणार आहेत. नंतर शरीरामधली सगळी हाडं याचा विचार आपण दशम स्थानावरनं करणार आहे. त्याच्यानंतर लाभ स्थान म्हणजे 11व्या स्थानावर काय असणार आहे तर डावा कान, 3ऱ्या स्थानामध्ये उजवा कान, तर इकडं तुमचा डावा कान येणार आहे. त्यामुळं 11व्या स्थानावरनं डावा कान, पायाच्या पोटऱ्या, पायाचे गोळे म्हणतो आपण त्याला, पाय, बोटे, घोटे, हा खालचा जो अँकल जॉईंट आहे तो पण तुम्हाला लाभ स्थानामध्ये येईल. आणि अँकलच्या खालचा जो भाग येईल तो म्हणजे 12व्या स्थानामध्ये जातो, तो म्हणजे काय तर तळपाय आणि डावा डोळा हे 12व्या स्थानावर बघतात. आता हे तुम्हाला का कळणं गरजेचं आहे तर तुमच्या पत्रिकेमध्ये या स्थानामध्ये जर पापग्रह, ज्योतिषशास्त्रामध्ये 12 ग्रहामधले काही ग्रह शुभ आहेत काय अशुभ आहेत, अशुभ ग्रह पापग्रह असतात, तर त्या स्थानामध्ये पापग्रहांची उपस्थिती जर जास्त असेल तर त्या स्थानाने दर्शवलेला अवयव हा डॅमेज होतो, ते ग्रह ते डॅमेज करतात, त्या अवयवाचे रोग किंवा आजार तुम्हाला झालेले पाहायला मिळतात. यासाठी तुम्हाला प्रत्येक स्थानावरनं कोणता अवयव कळतो, पाहिला जातो हे माहिती असणं फार गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल अशी अपेक्षा करतो. थोडे मुद्दे घेतो आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन व्हावी, अभ्यास व्हावा. मी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राचं श्री गणेश नावाचं एक माझं पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ते पुस्तक जर समोर ठेवलं आणि माझे व्हिडिओ पाहिले किंवा नंतर तुम्ही पुस्तकातला अभ्यास केला तर तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आणि ज्योतिषप्रेमींना, ज्योतिष शिकण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना शेअर करा विसरू नका. मात्र हे व्हिडिओ क्रमाने शेअर करा, त्यांना एकदम मधला शेअर करू नये. पहिल्या व्हिडिओपासून मी व्हिडिओ क्रमांक 1, व्हिडिओ क्रमांक 2 असं क्रमाने टाकणार आहे, त्या क्रमाने व्हिडिओ टाका त्यांना. त्यानंतर पण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. पुढच्या कुंडली ओळखचे शेवटचे 2-3 मुद्दे राहिलेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.